नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ. आज आपण अभंग घेणार आहोत 71 ते 75. प्रथम आपण 71वा अभंग ऐकूया. ये ग विठबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठबाई माझे पंढरीचे आई. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. इतुक्या सहित त्वा यावे माझे रंगणी नाचावे. माझा रंग तुझी गुणी म्हणे नामयाची जनी. म्हणे नामयाची जनी. म्हणे नामयाची जनी. अर्थ. माझ्या पंढरीचे आई, ये ग ये विठाबाई, लवकर लवकर ये. तुझ्या चरणांपासून वाहणाऱ्या भीमा आणि चंद्रभागा या नद्या गंगेप्रमाणेच पवित्र आहेत. त्यांच्या समवेत तू ये आणि माझ्या रंगणी तूही नाच. माझ्या रंगात तूही मिसळून जा. तुझं गुणगान करीत त्यातच रंगून जाणं हाच तर माझा रंग आहे. तुझ्या गुणगानाच्या रंगात मी रंगून जाते असं नामयाची जनी म्हणतीये. पुढचा अभंग 72वा ऐकूया. आता वाट पाहू किती देवा रुक्माईच्या पती. आता वाट पाहू किती देवा रुक्माईच्या पती. येई पांडुरंगे भेटी देई मज संगे. मी बाबुडते भवजळी सांग बरवी ब्रीदावळी. रागन धरावा मनी म्हणे नामयाची जनी. आता वाट पाहू किती देवा रुक्माईच्या पती. देवा रुक्माईच्या पती. अर्थ. रुक्माईच्या पती देवा पांडुरंगा, किती बरं मी तुझी वाट पाहावी. हे पांडुरंगा, तू लवकर ये आणि मला तुझी भेट दे, दर्शन दे. मी या भवजळात म्हणजेच या भवसागरात बुडत आहे. बुडणाऱ्यांना तारणं वाचवणं हे तर तुझं ब्रीदच आहे. बुडणाऱ्यांना तारणारा तू, अशी ब्रीदावळी मी किती बरं सांगावी. तरी माझ्याबद्दल राग तू मनात ठेवूच नकोस आणि त्वरित ये असं नामयाची जनी म्हणते. पुढचा अभंग 73वा ऐकूया. विठोबारायाच्या लेकवळा जाऊन कळवळा सांग माझा. विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा भेटवी निधाना. आपुलिया अगे क्षेत्र माये सखे पंढरी. मोकली ते पाय जीव जातो विश्वाची माते. सुखाचे अमृत सखा पंढरीनाथ. विनवी तरी तू माय बहिणी देवाचे रुक्मिणी. धरोनिया जनी पायी घाली. धरोनिया जनी घाली पायी. धरोनिया जनी घाली पायी. विठोबा रायाची अशी लेकरं आणि भक्त, जे विठोबाचे आवडते भक्त, त्यांना उद्देशून जनाबाई म्हणतायत की अरे लेकरांनो, अरे भक्तांनो, तुम्ही विठोबाला माझ्या कळवळ्यांबद्दल काही बोला ना, सांगा ना त्याला काहीतरी, की मला किती त्याच्या भेटीची तळमळ आहे ती. विठोबा रायाचा प्राण म्हणजे आत्मशक्ती आहे. रुक्मिणी, अगं तुझ्या सर्वस्वाशी एकदा तरी माझी भेट घडवून दे ना. अगं आई, अगं माऊली, तुझ्या पंढरपुरी यायचंय ग.
जरा पायही मोकळे करावे म्हणून तर नुसती जीव जाण्याची पाळी येते बघ. इतका मला त्रास होतोय. हे रुक्मिणी माते, तू तर विश्वजननीच आहेस. अमृतासारखं सुख देणारी तू आहेस. तर मग तुझा सखा पंढरीनाथ याला हे आई माझ्यासाठी विणवणी तरी कर ना ग. देवाची शक्ती असणाऱ्या माते, तू माझ्यासाठी आई बहीणही आहेस. तर तू मला धरून पांडुरंगाच्या पायावर तरी घाल. असा हट्ट आदिशक्ती रुक्मिणीकडे जनाबाई करते आहे. पुढचा अभंग ऐकूयात, 74वा. कागे निष्ठुर झालीसी, मुक्या बाळते सांडीसी. कागे निष्ठुर झालीसी, मुक्या बाळते सांडीसी. तुझ वाचोनिया माये, जीव माझा जाओ पाहे. मी वत्स माझी माय, नये हात करू काय. प्राण धरियेला कंठी, जनी म्हणे देई भेटी. कागे निष्ठुर झालीसी, मुक्या बाळते सांडीसी. आई रूपात विठ्ठलाला बघत असताना जनाबाई म्हणताय की हे आई, तू का ग निष्ठुर झालीयस? अगं तुझी बाळ मुलगी भक्तीच्या प्रांगणात अगदीच लहान आहे ग. जसं की अजून लहान बाळाला बोलताही येत नाही. तू मला भेटत नाहीस म्हणून माझा प्राण आता जाऊ पाहत आहे. तो अगदी कंठाशी आलाय बघ. मी वत्स लहान वासरू आहे. पांडुरंग रूपी आई तर येत नाही. मग मी काय करू? कंठाशी आलेला प्राण कंठातच धरून ठेवला आहे बघ, कारण तुझी मला भेटावी आहे. अगं मला तू ती भेट दे, असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात, 75वा. माझी जननी हरिणी, गुंतली सकवणे वनी. माझी जननी हरिणी, गुंतली सकवणे वनी. मुके तुझे मी पाडस, चुकले माये पाहे त्यास. चुकली माझी हरिणी, फिरतसे रानो रानी. आता भेटवा जननी, विनवितसे दासी जनी. माझी जननी हरिणी, गुंतली सकवणे वनी. हे पांडुरंगा, तूच आई आहेस, तूच हरिण आहे आणि मी तर तुझं पाडस आहे. पण तू कोणत्या वनात अडकली आहेस ग आई? पाडस म्हणजे मी तर रस्ता चुकले आहे. मला अजून रस्ताही सापडत नाहीये. आता रस्ता चुकलेल्या मला तूच शोधून काढ. रस्त्या चुकल्यामुळे मी रानोवानी भरकटत आहे. अध्यात्म परमार्थ मी तर काहीही जाणत नाहीये. मग हे जाणण्यासाठी या पाडस रूपी जनीला हरिण रूपी पांडुरंगाची भेट घडवून द्या, असं दासी जनी विनवणी करीत आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.